तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर भिसे कुटुंबियांच्या भेटीला गेल्या आहेत। रुपाली चाकणकर मंगेशकर रुग्णालय प्रकरणातील गर्भवती महिलेच्या मृत्यू झालेल्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत। आज याच प्रकरणातला अहवाल समिती राज्य महिला आयोगाकडे सादर करेल आणि हा अहवाल सादर होण्यापूर्वी चाकणकर भिसे परिवाराशी संवाद साधणार आहेत। हे दृश्य आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर भिसे परिवाराच्या घरी दाखल होत असतानाची आणि त्यांनी संपूर्ण भिसे परिवाराची भेट घेतली। आज समितीचा अहवाल सादर होईल। त्याच संदर्भात पोलीस आयुक्तालयामध्ये एक बैठक सुद्धा होणार आहे। मात्र त्यापूर्वी रुपाली चाकणकरांनी भिसे परिवाराची घेतलेली भेट। पुढची बातमी बघूया। छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे। कोरटकरला जामीन मिळणार की जेलवारी कायम राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। जामीन जर मिळाला तर कोरटकर नागपूरला जाताना बंदोबस्त देण्याचे आदेश कोर्ट देणार का आणि जर बंदोबस्त नाही दिला तर कोरटकर कळंबा कारागृहातून बाहेर पडताना त्याला रोषाचा सामना करावा लागणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। पुढची बातमी आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात बोगस पदवी देऊन पीएचडी करणाऱ्या संस्थाचालक मजर खानला शेवटी पोलिसांनी अटक केलीच। मजर खानची पत्नी अस्मा खान हिला आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे। मजर खान फरार झालेला होता आणि मजर खान आणि अस्मा खान यांनी एमफिलची बोगस पदवी देऊन पीएचडीला प्रवेश घेतला होता आणि न्यूज 18 लोकमतनं हे प्रकरण चव्हाट्यावर आणलं। विद्यापीठ प्रशासनानं दोघा पती पत्नींवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी आता दोघांनाही अटक केली आहे। बोगस पदवीचा मोठा रॅकेट या निमित्तानं समोर येण्याची शक्यता आहे। आणि आता एक सविस्तर बातमी ती म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि भाजपचे संकटमोचक अशी प्रतिमा असणारे गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वैर जगजाहीर आहे। दोघे नेते एकमेकांवरती टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत आणि आता तर एकनाथ खडसेंनी गिरीश महाजनांवरती यांचे महिला अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली आहे। गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे। माजी महसूल मंत्री आणि एकेकाळचे महाराष्ट्रातील भाजपाच्या पहिल्या फळीचे नेते राहिलेल्या एकनाथ खडसेंचा हा आरोप। एका पत्रकाराच्या व्हायरल क्लिपचा धागा पकडत एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांवरती जोरदार हल्ला चढवलाय। गिरीश महाजन यांचे एका महिला IAS अधिकाऱ्यासोबत संबंध असल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला। गगनभेदीचे पत्रकार अनिल थत्ते यांनी या ठिकाणी आपली एक क्लिप प्रकाशित केली आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा। त्यात त्यांनी डिटेल सांगितलेलं आहे की गिरीश महाजनांचे एका महिला IAS अधिकाऱ्याबरोबर संबंध आहे। तिचं नाव मला माहिती आहे पण ते सांगणं उचित होणार नाही असे त्यांनी म्हटलेलं आहे। खडसे एवढ्यावरच थांबले नाहीत। त्यांनी गिरीश महाजन यांना 10 वर्षाचे CDR तपासण्याची मागणी करत महाजन प्रकरणी अमित शहांची भेट घेणार असल्याचं जाहीर केलं आहे। गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री असं अनिल थत्ते यांनी म्हटलं आहे। त्यामुळे जर तथ्य आता बाहेर येईल, मी पण अमित शहा साहेबांची भेट झाली तर मी पण त्यांना हे विचारणार आहे की याच्यामध्ये तथ्य किती आहे। मी स्वतः भेटतो बऱ्याचदा अमित शहा साहेबांना, त्यामुळे त्यांना भेटूनही एखाद्या वेळी चर्चेमध्ये विषय निघाला तर मी त्यांना हे विचारेल की असं असं खाली चालू आहे तर नक्की काय आहे। एकनाथ खडसे भाजपात असतानाच त्यांच्यात आणि गिरीश महाजनांमध्ये वर्चस्वाची लढाई रंगल्याचं 2014 नंतर पाहायला मिळालेलं। आता त्याच खडसेंनी महाजनांचं चारित्र्य हनन करत केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। महाजनांनी मात्र खडसेंच्या आरोपांची त्याच भाषेत उत्तर देत खडसेंचं तोंड काळं करण्याची भाषा केली। विनाकारण कमरेखालची भाषा करायची, घाणेरडं बोलायचं, स्वतः नंबर 1 तर महाचोर, सगळे धंदे त्यांचे लोकांना माहीत आहे। मी जर त्यांच्याबद्दल काही वाच्यता केली एका गोष्टीची तर मला वाटतं लोक त्यांना बाहेर निघाल्यावर जोड्यानं मारतील अशी परिस्थिती आहे। तसे बेभानकीचे स्टेटमेंट करतायत। मला वाटतं एक तरी पुरावा त्यांनी द्यावा, बडबड नाही करायची, एक तरी पुरावा द्यावा कुठेतरी गोष्टीचा। खडसे आणि महाजन यांच्या राजकीय द्वंद्वाने जळगाव जिल्ह्याचं राजकारण बरंच बदललं, पण आता खडसेंनी महाजनांवरती गंभीर हल्ला चढवल्याने आता या संघर्षाचं टोक गाठल्याचं दिसतंय। खडसेंना एका पत्रकाराने केलेल्या दाव्याचा दाखला देत केलेल्या आरोपात किती तथ्य आहे हे समोर येणार का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। खडसेंनी या प्रकरणावरती थेट अमित शहांची भेट घेण्याची घोषणा केल्याने यामध्ये पुढे काय घडतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।
ब्युरो रिपोर्ट